प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये 9 बाया 9 लोक जर असले तर 2 येड्या का होईना बाया घ्यावा लागत आहे. प्युअर येड्या. चाल ग बाई चाल, तिला विचारलं सई राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभी राहती. काय झालंय महाराज हे? मग गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये 2 येड्या का होईना बाया घ्यावा लागतात, तेव्हा इथून पुढे गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये 2 पोरं घ्यायचा. जुनी मंडळी जरा बाजूला सरका, जरा पोरा स्वरांना करू द्या. गण तुमच्या मसनात गावऱ्या गेल्या आता तरी म्हाताडे म्हणत्या इच्छा आहे. फाशी घे ना, तुझी इच्छा काय? पोर मरतो आता. ग्रामपंचायतीचा फॉर्म भरायला गेला, पेनच टाकानं 6 अर्ज फाटले 6. तो ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू तुम्ही, फॉर्मच संपले तर काय भरीत. वय झालं विषय सोडून द्यायचा. ना पोरं सोडला का. आणि उलटी जुनी मंडळी काय म्हणते माहिती का, त्यांना जमन का? तुम्ही काय सोन्याचा धूर काढला तर ते काढायचे रे. तुम्ही खिडक्या खाल्या ते चौकटी खातील, पण सगळे मिळून खा ना. तुम्हीच लावून धरायचं काय, तुम्हीच लावून धरायचं. उलट 2 याला सरपंच झालेल्या माणसानं 3ऱ्यांदा फॉर्म भरू नये. शानपणात त्यानं सांगावं, पोरांनो आमचं बास, तुमचं तुम्ही पहा. अडचण आली तर मला सांगा. तुमचे पोर फोटो लावतील ग्रामपंचायतीत, पण लई किडा. एकदा माझी इच्छा आहे, एकदा माझी इच्छा आहे, एकदा मी सरपंच झालो ना. काला माणसं माराय होतो का तू सरपंच? नाताचे बिस्किट चोरीतून तुला का आला सरपंच व्हायचं? विनोद नाही महाराज. वॉर्निंग बेल झाली का पुरवणी बांधावा. वॉर्निंग बेल झाली का पुरवणी बांधा. वय झाल्यावर माणसानं लई डोकं लावू नये. काय म्हणते तुमचं? बरं अपमानाची बाजू आहे ना, हातानं झटिका आला करायचे. तरुण पोरांना सल्ला देत जा. सप्त कमिटीचा धन्यवाद. गायक